नमस्कार. विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक सगळ्यांचं स्वागत. आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ बनवतो, परंतु आमच्याकडनं पण काही व्हिडिओमध्ये पण सुधारणा होतात. पेशंटच्या उपचार पद्धतीमध्ये पण आमच्याकडनं अजून सुधारणा होतात आणि आम्हाला आनंद वाटतो पेशंटला जास्तीत जास्त चांगला रिझल्ट कसा देता येईल. आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाईन सेंटर आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. रोबोट कुठल्याही हॉस्पिटलला महाराष्ट्रामध्ये नाही, फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये आहे. पहिला रोबोट आपल्याकडे आहे. अचूक निदान आणि अचूक उपचार होतात आणि पेशंट 100% वेदनामुक्त होतो. ऑपरेशननंतर 1 तासात चालवायचं ठिकाण म्हटलं महाराष्ट्रात, भारतात, जगात तर फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये चालवला जातो. तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला दाखवा की ऑपरेशन करून तासाभरात पेशंटला वेदनामुक्त चालवलं आहे, कोणाचाही आधार न घेता. तर आपल्याकडे आलेल्या पेशंटच्या सगळ्या तपासण्या एकाच छताखाली एका दिवशी सहज शक्य होतं. एक्सरे, MRI, लॅब जे काय लागतं ना ते आपल्याकडे एका दिवशी सहज शक्य होतं. त्याच्यामुळं का तर पेशंटचा वेळ वाचतो. पेशंटला एकदा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या, परत MRIला वेगळा नंबर लावा, रिपोर्ट नेण्यासाठी वेगळे या, परत डॉक्टरांची फेरतपासणी करण्यासाठी वेगळे या. 4-4 वेळा चक्रावा मारावं लागत नाही. पेशंट सकाळी आला, संध्याकाळपर्यंत त्यांचं निदान पूर्ण होतं. झाले काय, करायचे काय, उपचार काय घ्यायचे. आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल विनायक हॉस्पिटलला. ये रोबोटिक हॉस्पिटल है. रोबोटिक हॉस्पिटल काय आहे की आम्हाला अत्याधुनिक ट्रीटमेंट साध्या सामान्य शेतकरी लोकांना द्यायची इच्छा आहे, जे आज चांगले श्रीमंत लोकांना भारतात भेटत नाही आहे. मुंबईला गेले तर रोबोटिक हॉस्पिटल, स्पाईन हॉस्पिटल नाही आहे कुठेही माझ्या माहितीप्रमाणे. पुण्याला तर नाहीच आहे. तर आमच्याकडे रोबोट आहे, 2 रोबोट आहे. एक विना ऑपरेशन MRI पाहिला आणि बघितला की ह्यांना ऑपरेशनची गरजच नाही आहे, तर ते पण रोबोटिक उपचारद्वारे बरा होतो. रोबोट काय करतो शेवटी, आपल्या मोबाईलमध्ये साधा कॅल्क्युलेटर असतो सर्वांचा. तर तुम्ही एक आकडा मोठा घेतला 64x64 किंवा 88x88, तुम्ही लगेच नाही सांगू शकत आणि ते मोजताना चूक पण होऊ शकतं. रोबोट काय करतो, रोबोटमध्ये चूक होऊ शकत नाही. जसं कॅल्क्युलेटरमध्ये चूक होत नाही, तर रोबोटमध्ये पण चूक नाही होणार, अचूक ट्रीटमेंट होणार आहे. तर रोबोटमध्ये आम्हाला सांगायची, बटन दाबायची, ट्रीटमेंट देताना काही गरज पडत नाही. सगळं काम रोबोट करून टाकतो. रोबोटला ऑटोमॅटिक समजतं कुठे काय त्रास आहे, कुठे काय गॅप आहे, कुठे काय प्रॉब्लेम आहे. मशीन फिट केली, रोबोट ऑटोमॅटिक करत बसतो. मणका जागेवर बसतो, शिरदाब कमी होते, गादी जागेवर बसते. सगळी ट्रीटमेंट हे विना ऑपरेशनची झाली. जर MRIमध्ये दिसलं की नाही गादी जास्त रखली, त्रास जास्त आहे, पेशंटला शिरपून दबली, पॅरालिसचा धोका होऊ शकतो, तेव्हा आम्ही ऑपरेशन सुचवतो. पण हे एकमेव हॉस्पिटल आहे. आता आमचं जुनं हॉस्पिटल 15 वर्ष जुना होता मार्केटयार्डला. आता मी 5-6 महिन्यापूर्वी ते शिफ्ट केलेलं आहे, कारण आता शेतकरी लोक मोठे हॉस्पिटल डिमांड करायला लागले. नाही तर मला इथे यायची काही गरज नव्हती. शेतकरी बोलू लागले मला मोठी रूम द्या, कॅन्टीन 24 तास पाहिजे, किंवा जे काय सुविधा. तर रोबोटसारखे आम्ही म्हटलं जर मोठा करायचं तर रोबोटिक करू. तर रोबोट आज सुदैवाने फक्त महाराष्ट्रात स्पाईनचे रोबोट गुडघेवरती भरपूर आलेले आहेत. गुडघ्याचे सांधेरोपण शस्त्रक्रिया रोबोटद्वारे खूप रेग्युलर बेसिसवरती चालू आहे सगळीकडे. आणि पुण्यामध्ये 8-10 ठिकाणी रोबोटिक गुडघ्या सांधेरोपण शस्त्रक्रिया आलेले आहेत गुडघ्यांचे. पण मणक्याला अजूनही कुठे नाही आहे. तर आम्ही रोबोटिकद्वारे शस्त्रक्रिया करतो, जेणेकरून पेशंट बरा होतो. पेशंट आणि रोबोटिक करायच्या आधीसुद्धा पेशंट आमचं तासाभरात चालायचे ऑपरेशन करून, 1-2 तासात. जगाभरात कुठेही ऑपरेशन करून 1-2 तासात पेशंट चालत नाही आहे, जगाभरात कुठेही. लोकांना एवढंच माहिती आहे ऑपरेशन केलं की झोपून टाकतात आणि आयुष्यभर चालणार नाही, आयुष्यभर लोळा पडणार. तर तसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा. 3-1 हजार व्हिडिओ सोशल मीडियावरती आपले आहेत मराठी, आणि इथे किऑस्कवर लावलेल्या TV वरती तुम्ही पाहू शकतात. ज्यांना मानेचे त्रास आहे ते मानेचे व्हिडिओ पाहावा. ज्यांना पाठीचे त्रास आहे, कारण मानपाट कंबर 3 भाग असतात मणक्यांचे, वर, मधला, खाली. तर तसे व्हिडिओ जाऊन बघा आणि आपला ध्यान वाढवू शकता तुम्ही. एका टायमाला 3 घरातले व्यक्ती एक व्हिडिओ बघू शकतात आणि तुम्ही स्वतः बघू शकतात. कोणाला तुम्हाला मदतीची गरज नाही. जेवढे व्हिडिओ बघायचे तुम्ही पहा, आणि नाहीतर तुमच्या मोबाईलवरती तुम्ही पाहू शकता. आता काही पेशंट इथे उभे आहेत. आज व्हिडिओ करायचं कारण वेगळा व्हिडिओ काय आहे. आता काही पेशंट आहेत ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे, आणि काही पेशंट असे आहेत जे मागच्या आठवड्यात ऑपरेशन झालं नव्हतं, फक्त आधीची परिस्थिती दाखवली गेली होती आणि त्यात ऑपरेशन करून बरे आहेत आणि घरी जायची वाट पाहतात. हे मणक्यांचे सर्व पेशंट आहेत. इथे मणक्याशिवाय आम्ही दुसरा काही घेत नाही आतमध्ये, ज्यांना करून आम्हाला त्यांना न्याय देता येते आणि अत्याधुनिक ट्रीटमेंट त्यांना देऊन त्यांना बरं करता येते. आता साहेबांचं ऑपरेशन आहे. असं काही खूप तरुण पण नाही आहे आणि खूप वयस्कर पण नाही आहे. मानेचे कमरेचं ऑपरेशन एका टायमाला एका दिवशी झाला, हो की नाही सर? हो सर. तर तुम्ही सांगा कधी झालं ऑपरेशन? कालच संध्याकाळी मी चालायला लागलो.
ऑपरेशन करून लगेच चालायला लागले, वेदनामुक्त चालायला आहे, आणि त्यांच्यासाठी नियम आहे तुम्ही कितीही चालायचे कोणाचा आधार न घेता. जास्त चालत राहिले तर तुम्ही लवकर बनत. चालता येत नव्हता, बॅलन्स जात होता, शीर ठणकत होती, दुखत होता. आता सगळं क्लिअर झालेलं आहे. पूर्ण शीर मेंदूपासून जे लटकली शीर मज्जारज्जू आहे त्यांची वरती दबली होती, खालती दबली होती, पाठीला दबली नव्हती, मानेला कमरेला दबली होती. दोन्ही ठिकाणचं ऑपरेशन एका टायमाला एका भुलाखाली करण्यात आला, ज्यांना करून पेशंटचा खर्च कमी होतो. वारंवार याची गरज नाही, वारंवार तपासणी करायची गरज नाही. इंजेक्शन भरलं, सलाईन भरलं, इथे भरलं इंजेक्शन, सलाईन, वेदनाशामक, सलाईन भरला, अँटीबायोटिक भरलं, दोन्ही ठिकाणी जाणार तर त्याचा खर्च निम्मा झाला. कारण जेवढं पॉवरची तिथे देणार ते रक्तवाहिनीमध्ये जाऊन तिथे पण जाणार. तर इथली ट्रीटमेंट सगळी फ्रीमध्ये झाली वरची, तर त्याच्यासाठी स्पेशल इंजेक्शन भरायची गरज नाही. तपासणी, रक्त तपासणी केली फुल बॉडी ऑपरेशनच्या आधी करतो, तर दोन्ही ठिकाणची एका वेळी झाली तर पेशंटचा बरेचसा खर्च कमी होतो. तर मी मानपाट कंबर एका वेळी जर असेल तर एका वेळी करतो गरज असेल तर. पण MRI आपल्याला सुचवतो, आणि सुदैवाने आपला MRI आता भारताचा सर्वात फास्ट MRI आहे. 5-6 मिनिटात आपल्याला MRI करून पटपट हातामध्ये रिपोर्ट देऊन एका दिवशी तुम्हाला सगळं समाधान आम्ही करतो की कुठे गॅप आहे, काय आहे ते सगळं सांगितलं जातो. MRI इथे दाखवला जातो, MRI मध्ये शीर कुठे दबली हे दाखवला जातो, आणि मग ट्रीटमेंट सांगितली जाते. बाकी ठिकाणी काही लोक समजतात की हे नातेवाईक आहे ना, काय समजणार आहे MRI, आम्ही एवढं वर्ष शिकलेलो आहोत. नाही, जर शीर दबली आहे, ऑपरेशनाची गरज आहे, तर शीर कुठे दबली वाकडी झाली आहे हे दाखवणं गरजेचं असतो. हे फक्त विनायक हॉस्पिटललाच दाखवलं जातं. नातेवाईकांना दाखवतो शीर मोकळी आहे, इथे बघा शीर दबलेली आहे, तर सर्वांना समजतो MRI स्कॅनमध्ये कुठे शीर दबली आहे, आणि त्याच ठिकाणीचा शस्त्रक्रिया सांगितली जाते आणि त्याच ठिकाणीचे केली जाते. त्याचे उदाहरण आहे साहेब, ज्या 100% बरे आहेत. असे मान आणि कमरेचे एका वेळी ऑपरेशन केलेले व्हिडिओ तुम्ही 1000 व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यूट्यूबवर जाऊन. ठीक आहे, कुठले तुम्ही, गाव कुठला? मी अहिल्यानगर नगरचा आहे. अहिल्यानगरचं. ओके, आनंदी आहेत का? आनंदी आहे खूप. गेले 2 महिने चाललेले होते. 2 महिने आज पहिला दिवस आहे त्यांचा चालण्याचा. 2 महिन्यापासून ते एका जागेवरती आहेत. ते त्यांचा अनुभव सांगतील. कारण आज 2 महिन्यानंतर ते मगाशी म्हटले की आज पहिल्यांदा चालतो 2 महिन्यानंतर, म्हणजे काय त्रास होता ते काका थोडक्यात सांगतील. मला लॅट्रिनला बसता येत नव्हतं, मला जेवायला बसता येत नव्हतं, मला आंघोळसुद्धा करता येत नव्हती. 2 मिनटं उभा राहिलो का पटकून खुर्चीवर बसायचो मी. खुर्चीवर बसता येत नव्हतं, एकदम आडं व्हावं लागत होतं. आणि इतक्या दिवसाचा आजार साहेबांनी काल नुसतं ऑपरेशन केलं, सगळ्या वेदना बंद झाल्या माझ्या, आणि मी चालायला लागलो. त्याच्यामुळे साहेबांचे खूप खूप अभिनंदन. म्हणजे त्यांचं जीवदान भेटलेलं आहे. आता त्यांच्यासाठी नेहमी आहे तुम्ही 5 किलोमीटर दररोज चालायचं. 5 किलोमीटर चालायचे. संध्याकाळी त्यांना मी गाडी देणार, तुम्ही गाडी पण चालू शकता. आणि अक्षरशः गाडी चालवताना झटके हादरे सर्व बसले पाहिजेत. थोडे कॉन्फिडन्स वाढून मग घरी जावा. तुम्ही इथे गाडी चालवता तर घरी जाऊन तुम्ही गाडी चालवणार, त्याच्यामुळे कुटुंबाला आधार देणार, 4 पैसे कमवणार, कुटुंबाला फायदा होईल. तुम्ही झोपून होते तर कुटुंब तुमच्यावर खर्च करत होता, करता व्यक्ती झोपलेला आहे, तर सगळं कुटुंबावर खूप वेगळा परिणाम येतो. माणूस झोपलेला असतो, एक पण माणूस जर कुटुंबाचा झोपला तर कुटुंब खचून जातो पूर्णपणे किंवा झोपून जातो. आणि आज चालत राहिले तर त्यांचे घरचे कुठे आहेत? ठीक आहे. आनंदी आहेत का मावशी? हां, तुमचं काय मत आहे? 2 शब्द येऊन बोला ना. तुम्ही त्यांना चालताना बघितलं 2 महिन्याच्या नंतर, तर तुम्ही आधी काय विचार होते ऑपरेशनच्या आधी की आता हे झोपून जाणार, आता चालणार नाही, हे विचार आला असेल ना डोक्यात की आता त्यांचं आयुष्य संपलं? इथं आला असेल ना विचार? हो, ते झोपूनच जेवत होते, म्हणजे इतका त्रास होत होता त्यांना. रडू नका, भावुक होऊ नका. लोकांना माहिती द्या, अख्खा महाराष्ट्र तुमचा लोकांना ऐकतोय, सांगा काय त्रास होता. पूर्ण महाराष्ट्र तुमचा ऐकतोय. बघा, बोला. कॅमेराकडे बोला बिंदास. भीती मनात त्रास घेऊ काय नका, काय बिंदास होता? बोला, कसं वाटतं? जे वाटतं बोला. हो, मनस्थिती 2 तुमची महिने कशी झाले होती आणि आज मनस्थिती कशी आहे एवढंच बोला. हो, 2 महिने झाले आम्ही मस्त दवाखाने केले, पण नगरमध्ये बस आम्ही ते हे केलं, पण काय त्यांच्या जेवायलाच हे नाही. बस बेड रेस्ट घेतला, सारं घेतलं. मग आम्हाला इथं पत्ता भेटल्यावर आम्ही इथं आलो. आत्ता कसं वाटतं त्याला हो, जाऊ आता नाही, आता इथं आल्यावर आता छान. आनंदी आहेत का? हो, आनंदी आहेत. समाधानी आहेत का? हो, समाधानी आहेत. तुमचे पाहुणे पण येऊन गेले नाही ऑपरेशन हो, करून? आले. काय नाव त्यांची? शिंदे, हा, नगरचेच आहेत, पंडित शिंदे आमचे यायचे. ते बरेत का? हो, त्यांनी तर आम्हाला पत्ता दिला, घरी त्यांचं कधी आले. झालं ऑपरेशन? त्यांचं 5-6 हा. नाही. मला नाव लक्षात राहत नाही. 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्ष. नावाचं काहीतरी हो, problem लक्षात 17 नाही. हा 17 चेहरा महिने. लक्षात राहतो, एमआरआय लक्षात राहतो, नाव लक्षात राहत नाही. नाव ह्यानं लक्षात राहतं. हो, हो.
प्रत्येकाचं वेगळा हिशोब आहे, नाही ते प्रत्येकाचं वेगळं काम आहे. ह्यांना नाव विचारा, त्यांच्या मामांचं नाव विचारा, त्यांच्या काकाचं नाव, सगळं लक्ष राहतं त्यांना. आम्हाला फक्त MRI लक्ष राहतो, त्याला लक्ष राहतो आणि ऑपरेशन बरं झालं पाहिजे एवढं लक्ष राहतो. आणि तुमची ABP माझ्यावर पुन्हा मुलाखत पाहिली आम्ही. बरोबर. त्याच्यामुळं आणखीनच आम्हाला कुठे पाहिली? TV ला ABP माझ्यावर. त्याच्यामुळं मग आणखीनच आम्हाला त्याचे व्हिडिओ पाहिले असतील, काही व्हिडिओ आले असतील, नाही नाही व्हिडिओ आले, तुमची स्वतः तुम्ही होते मुलाखत चालू व्हिडिओ पण आले असतील ना पेशंटचे. TV वर पाहिले भाऊ आम्ही. हा हा तेच ना. हा तुम्ही म्हणले मनकेच्या ऑपरेशनला घाबरू नका, काही नका, बिनधास्त तुम्ही करा. मला माहित नाही महाराष्ट्र अख्खा काय घाबरतोय. पेशंट तासाभरात बरा होतोय. आता त्यांचे 2 व्यक्ती झाले घरातले. आता एवढे पेशंट वरती ॲडमिट आहे, जाऊन बघा सर्वांनी. माझा रिक्वेस्ट आहे की सर्व वरती जावा लिफ्टमध्ये, वरती जाऊन भेटा, माहिती काढा, त्यांचे व्हिडिओ शूट तुमच्या मोबाईलवर करा, मग घरी जावा. महाराष्ट्रामध्ये जे गैरसमज आहे की ऑपरेशन मणक्याचं बरं होत नाही, कायमचं झोपून राहावं लागतो, पॅरालिस होते, हे सर्वांना खाडेगावचे डॉक्टर पण हेच म्हणतात, करू नका ऑपरेशन. त्याच्यामुळे लोक खचलेले आहे आणि त्यांचं कुटुंब पूर्ण झोपलेलं आहे. स्त्री किंवा पुरुष एक झोपला म्हणजे कुटुंब झोपलं ना. करता व्यक्ती झोपलं तर काय होणार आहे. आता पैसे कवणार, कुटुंबाला आधार देणार. मोशी भावूक होऊ नका. हे बरं झालेलं आहे. आता तुम्ही त्यांचा आता वापर करा, चालायला वापर. त्यांना काम द्या उत्ता उलट. बाबाला विचारा, कुठले तुम्ही साहेब, नाव सांगा, कुठले सांगा. राहुल निलंगा. चोरात बोला. हां, राहुल सारगे, गाव निलंगा. गाव कुठलं? निलंगा. नाही, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. लांबून आलेच. बोला, त्रास काय होता आणि कधी ऑपरेशन झाला, बरं वाटतं की एवढं सांगा फक्त. त्रास पायाचा आणि कमरेचा 1 वर्षापासून त्रास होता. कमरेच्या पायाची शिर दुखत होती मागची. शिर दुखत होती मागची. ऑपरेशन करून पूर्ण शिर राहिली का? राहिली. ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर बरं चालायला लागले? ऑपरेशन झाल्या 1-2 तासामध्ये चालायला लागले. आनंद वाटला का? आनंद. कबर आणि शिर राहिली का? राहिली. ऑपरेशन तर तुम्ही मोकळे चालत फिरत आहेत. हो, मोकळे. तर गावी जाऊन लोकांना सांगू शकतात की मणक्यांच्या बाबतीत घाबरण्यासारखा नाही आहे, लगेच बरा होतो. हो. चला, ओके. आता हे स्पेशल केस आहे थोडीशी, कारण ह्यांचं मागच्या एवढ्या आठवड्यात आम्ही जे व्हिडिओ घेतला होता, जसे इथे बसले होते, चालतच नव्हते, जागेवर होते, त्यांचं कुठेतरी ऑपरेशन झालं. नाव नाही घेणार कोणत्या ऑपरेशन. एक मोठ्या हॉस्पिटलला ऑपरेशन केलं. नाव नाही घेणार, कुणाचं नामांकित हॉस्पिटल आहे. नाव नाही घ्यायचे, कुणाचं नाव आम्हाला खराब करायचं नाही. आमचा उद्देश कुणाचं नाव खराब करणे हॉस्पिटल कधी नसतो. मार्केटिंग नाही आहे, हे लोकांना माहितीसाठी येतात. आम्ही कोणाचं नाव खराब करण्यामध्ये आम्ही कोणाचं नाव घेत नाही मी. तर त्यांनी ऑपरेशन केलं. नंतर त्रास काय झाला की जिथे ऑपरेशन केलं त्याच्या खाली पण त्रास झाला आणि ते वरती पण त्रास झाला. म्हणजे वरती एक मणका तुटला पडल्यापासून, पाठीचा मणका पूर्ण तुटला आणि मागे सरकून मज्जारज्जूमध्ये घुसला. त्याच्यामुळे त्यांची पायाची ताकद कमी झाली. उजव्या पायाला खूप त्रास होता, हो की नाही, आणि चालता येत नव्हता, जागेवरच होते. मणका तुटून मागे गेला म्हणजे शिर पूर्ण बँड झाली. मणका असा दसकला, मणका असा बँड झाला, तुटला संपूर्ण, आणि मज्जारज्जूमध्ये तो हाडाचा पीस घुसला. आणि नुसतं तेवढं नसून जे ऑपरेशन केलं होतं त्याच्या खाली पण गॅप झाला होता. म्हणजे चॅलेंज काय होती, आधीचे पण उघडायचे, त्याचे खालती पण उघडायचे, त्याचे वरती उघडायचे, मणक्याचे फ्रॅक्चर पण नीट करायचे, मणका फ्रॅक्चर नीट केल्यावर मणका सरळ पण करायचे. ही चॅलेंज होती. ऑपरेशन झालं, मला माहिती होतं ऑपरेशनमध्ये वेळ जाणार आहे, मला माहिती होता. 4, 5, 6 तास, आय थिंक 7-8 तास गेले ऑपरेशनला. आत्ता इतक्यात केलेलं ऑपरेशन आहे. तर कधी झालं ऑपरेशन आहे तुम्हाला? शुक्रवारी. किती दिवस झाले बघा? शुक्रवारी तुम्ही बोलतात, हे टी व्हीमध्ये जे रेकॉर्ड होतोय तर शुक्रवारीमध्ये दिवस नाही करणार किती दिवसापूर्वी झालाय, किती दिवसापूर्वी झाला हे तुम्हाला सांगायला 5 दिवसापूर्वी. 5 दिवसापूर्वी ऑपरेशन झाला. तर 5 दिवसापूर्वी आत्ता ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशनला जवळपास मला असं वाटतंय की 200 टाके पडले असतील. एवढं मोठं ऑपरेशन आहे, फाडलं पूर्ण. ऑपरेशन करून तुम्हाला किती लवकर चालायला भेटलं आणि किती लवकर आनंद झाला सांगा मला. मी 3 तासात चालायला आले सर. तसं चालू लागली. हो. आणि सरांनी रोलिंग. आम्हाला कसं माहिती तुम्ही चालतात? चालून दाखव ना, लोकांना कसं समजणार आहे? माईक सगळं चालू ना बिंदास. वा, व्हेरी नाईस. त्यांच्या मणक्याचं फ्रॅक्चर पूर्ण नीट झालेलं आहे. आता किती पण चालायला त्यांना जमेल, काय अडचण नाही. चला अजून चाला बिंदास्त. हात असा हात हलवून जायलो ना, असं बिंदास्त. या इकडे. अरे तिथे नाही, शूटिंगमध्ये बाहेर ना, तू शूटिंगच्या बाहेर पडले इकडे. म्हणजे हे पेशंटना खूप त्रास होता आणि आम्हाला दिसत होता ऑपरेशनमध्ये भरपूर मोठा काम आहे.
प्रॉब्लेम काय होता की आधी जे क्लिप टाकली गेली होती ते पण काढायचे, परत बसवायचे. आता मला वाटतं त्यांच्या मणक्याला किती 4, 5, 10, 12, 14, 16 स्क्रू पडले. 16 स्क्रू पडलेले आहेत. मणक्याला 16 स्क्रू आहे आणि मोठा रॉड आहे दोन्ही साईडला, आणि ते त्यांनीच त्याच्या सहाय्याने मणका बऱ्यापैकी चांगल्यापैकी सरळ पण झालेला आहे. म्हणजे असाच मणका कुबड होता ते पण बऱ्यापैकी कुबड जे होतं पाठीमागचा ते पण बऱ्यापैकी कमी करून मणका सरळ करण्यात जागेवर बसवलेला आहे. आणि त्यांच्यासाठी एकच नेम आहे, चाला आणि किती पण चाला. तुम्हाला कोणी सांगतो कमी चाला हॉस्पिटलमध्ये? असं कोणी स्टाफ, सिस्टर, डॉक्टर कोणी म्हणतो हळू चाला, कमी चाला, असं कोणी म्हणतोय का? उलटं म्हणतं चाला चला, जोरात चाला. जोरात चाला. खूप छान झालं सर ऑपरेशन. मला गॅरंटी नव्हती की मी ऑपरेशन झाल्यावर चालू शकेल, पण इथं आले आणि माझी पूर्ण भीतीच गायब झाली आणि इतकं कॉन्फिडन्स आला. आता मला ऑपरेशन झालं आणि मी चालते. सरांनी एवढं रोलिंग केलं. आता माझे मिस्टर करतात, मुलगा करतात, काही वाटत नाही बिलकुल अजिबात. थोडेसे पेन आहेत आता, एवढं मोठं ऑपरेशन म्हणलं अरे एवढे टाके थोडंसं साधी स्वीट असली तरी पेन असतो. पण आता माझे मी स्वतः पेन पण थोडं नाही आहे. समोर दिसतं का चेहऱ्यावरती पेन असेल तर असा असं ना चेहरा असं, मग चेहऱ्यावर दिसतो की पेन एवढं नाहीच आहे. थोडाफार पेन तर असावा ना, नाही तर ते म्हणणार ऑपरेशनच केलं नाही. आता माझे मी उठू शकते, टॉयलेटला जाऊ शकते स्वतः. हो. म्हणजे साहेबांवर रोड येणार नाही, हो की नाही ना? हो. म्हणजे स्वतः उठू शकतात, स्वतः चालू शकतात. हो. साहेब जरा पुढे या, कारण हे थोडं खचले होते, कारण ऑपरेशन मोठा होता. पण त्यांना थोडंसं मनामध्ये असेल ना कुठेतरी की आता काय होईल पुढे. 2 शब्द बोला, तुमची मनस्थिती. जसे आधी सांगितलं मनस्थिती तुमची काय होती आणि त्यांची. पहिल्यांदा तिला सुरुवातीला खूपच मोठा त्रास होता. आम्ही एका सरांनी सांगितल्याप्रमाणे, मी काही नाव घेणार नाही, त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट झालो. 2.5 वर्षापूर्वी ऑपरेशन केलं. ऑपरेशन केलं तर ऑपरेशन चांगलं झालं, परंतु त्यानंतर ती फरशीवरती पाय घसरून पडली. त्यानंतर आम्ही परत गेलो त्यांच्याकडं, परंतु त्यांनी गॅरंटी अजिबात दिलेली नाही. ऑपरेशन सक्सेस होईल नाही होईल असं काहीही सांगितलेलं नाही. त्यानंतर आमचे एक मित्र आहेत संतोष काळभोर म्हणून, दोन्ही काळभोरचे, त्यांनी आम्हाला कल्पना दिली की असं माझ्या मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि खूप चांगले डॉक्टर आहेत. ऑपरेशन केल्यानंतर माझा विश्वासच बसला नाही की 1 तासात चालवावं लागतात म्हणून. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष माझ्या बायकोची घटना घडली आणि एवढं मोठं ऑपरेशन झालं, जवळ 80-85 टाके आहेत, आणि 5:30 आला बाहेर आणलं आणि 7:30ला तर चालायला लावलं. म्हणजे एवढं चालायला लावलं त्यांचं एक श्रेय पिशा साहेबांचं, की एवढं जोरात चालायला लावलं की मला विश्वासच बसा ना की हे चालतंय, ऑपरेशन झालं आहे का नाही, का नुसतंच बाहेर आणलं आहे असं वाटायला लागलं. परंतु सगळं पाहिलं आणि सगळ्या वेदना कमी झाल्या, त्यामुळे खूपच चांगलं वाटलं. आणि खरं वाटलं की ऑपरेशन झालेलं आहे आणि समाधानी वाटलं. म्हणजे आता पैसे भरता येईल. पैसे भरले सर. जोक 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 म्हणजे म्हणजे वाटलं म्हणजे कसं ऑपरेशन झाल्यासारखं वाटलं नाही, म्हणजे असं हे सांगायचं होतं मला. ऑपरेशनचा त्रास काही झाला नाही, उलटा नाही फायदा झाला. हेच सांगायचं होतं मला की ऑपरेशनला येताना तिला चालता येत नव्हतं, ऑपरेशन झाल्यानंतर एकदम चांगलं चालायला लागली. म्हणून असं वाटायला लागली की ऑपरेशन झालं की नाही, नॉर्मल चाललंय. म्हणजे सांगायचे तात्पर्य आहे की ऑपरेशन जे आहे ना दिसायला मोठा दिसत होता, हो, पण रिझल्ट फार लवकर आले. हो, हे रिकवर. बाकी लोकांना लवकर फरक पडतो, तेवढं लवकर. तरी माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की हे विनायक हॉस्पिटल खूपच चांगलं आहे. सर्वांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना यांना सांगा. मी तर सांगले, माझं एक पेशंट ॲडमिट बी झालेलं आहे कवले म्हणून, तर तेही ॲडमिट झालेलं आहे. असंच आपल्या नातेवाईक सांगायला. आणि खूप जो आपला गैरसमज आहे की मणक्यात, मलाही सांगितलं होतं की मणक्याचं ऑपरेशन करू नका, परंतु मी धाडस केलं आणि सेकंड ऑपरेशन आहे. सेकंडचं तर कुणीच धाडस करत नाही, पण मी केलं आणि सक्सेस झालं, याचा मला अभिमान वाटतं. तरी सगळ्या विनायक हॉस्पिटलचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता 3रं ऑपरेशन कधी लागणार पण नाही भविष्यात, ही पण गॅरंटी देतो. हे झालं, इथनं पुढे किती त्रास, फक्त परत खाली पडू नये. सारखं खाली पडू नका. आता हे 2 पेशंट जे आहेत, एकाच गावचे जिवलग 3 मित्र एकत्र ऑपरेशनला आले आणि एकाच गाडीत आले, एकाच गाडीत जाणार, एकत्रच ऑपरेशन केली. त्याच्यामुळं त्यांचा बराच खर्च वाचणार. आणि त्यांच्या लाईनमध्ये किती पेशंट आहेत आता त्यांच्या पाठीमागे येणारे, ते स्वतः सांगतील आणि त्यांचा त्रास काय होता ते सांगतील. चंद्रकांत चौगुले, उत्तम कांबळे आणि महादेव भोसले, आमच्या तिघाचे एका वेळेस ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही किती लवकर चाललेत? लगेच आम्ही 1-1.5 कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन त्यांचं केलं लगेच 1-1.5 तासात त्यांच्या मणक्यामध्ये गॅप होता, तर त्यांना क्लिप काढणी पडली. त्यांच्या मणक्यामध्ये
फ्रॅक्चरही होता, मणका सरकलं होतं, ते पण जागेवर बसवलं. चालून दाखवा दोघे एकत्र, चला बिंदास्त. मी बरेच दिवस झाले ते सुद्धा टीचर आहेत. मी बऱ्याच दवाखान्यात गेलो होतो आतापर्यंत. जवळजवळ 10 लाख रुपये खर्च केले. कमी फरक पडला नव्हता नाही. आणि ते आलेला फरक पडला की नाही पडला? इथं आल्यानंतर 1-1.5 तासात मला फरक पडला. फरक पडलेला आहे. आणि तुम्ही किती चालता दररोज आता ऑपरेशन नंतर? तरी 4-5 जातो की राऊंड मारतोय. दररोज चालतात ना हो, तुम्ही? रोज. आधाराची गरज पडत नाही आता आधार नाही आधार तर नाही ना, समोरच जातोय तुमच्या. आधार जात नाही. म्हणजे आता हे लांबून आवले कवठी अख्खा महाराष्ट्र इकडे आहे. नगर, सांगली, नाशिक सगळं दिसणार तुम्हाला कुठे पण. आनंदी आहेत का दोघी? समाधानी आहेत? विनायक हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी व्हिडिओचा वापर आम्ही केला आणि त्यानंतर सगळी चौकशी केली. त्यासाठी 1 महिनाभर घालवला आम्ही. त्यानंतर मग पिशवी सरांचा संबंध आला, त्यांचा फोनवर बोलणं झालं, तुम्ही या बघू. मग आल्यानंतर आम्ही काय केलं, इतर जे पेशंट आहेत जुने त्यांना विचारलं कसं काय बाबा, बरं आहे का काय. त्याने सांगितलं व्यवस्थित होते. त्यानंतर संध्याकाळी सरांची भेट झाली. सरांनी खूप वेळ दिला आम्हाला, 15 मिनटं 20 मिनटं दोघं तिघांना. असे कुठलाही डॉक्टर माझ्या या 72 वर्षाच्या काळामध्ये असा डॉक्टर मला भेटलेला नाही एवढा वेळ देणारा. बाकी हिमांशु कुलकर्णी सांगली जिल्ह्यात होते. अर्धा सेकंदामध्ये ऑपरेशन केलं, लगेच संपलं. ऑपरेशन करावं लागतंय, ठीक आहे म्हटली. मग त्यात काय बरं वाटलं नाही, गप बसलो. ही सगळी आम्हाला दाखवून शिकवलं हा, शिकवलं. कुठे आहे, कुठे शिरदाब आहे. हां, प्रॉब्लेम हाच आहे काका. डॉक्टर लोक काय विचारतात की MRI मध्ये शिर कुठे दबली आहे, हे नातेवाईकांना पेशंटना काय करणार आहे, यांनी कुठे अभ्यास केला, हे कुठे डॉक्टर आहे. नाही, आमची सांगायची पद्धत इतकी सोपी आहे की पहिले आम्ही नॉर्मल शिर कुठे आहे, जिथे दबली नाही आहे ते दाखवतो आणि ते लाईनीमध्ये खाली घेऊन जातो आणि दाखवतो ते शिर दबली आहे. त्याच ठिकाणी कम्प्युटराइज ऑपरेशन, रोबोटिक ऑपरेशन करतो आम्ही. त्यांनी काय होतं की बाकी ठिकाणी ओढलं जात नाही, जिथे प्रॉब्लेम आहे तिकडे ऑपरेशन करताना आम्ही चेक करत असतो की योग्य ठिकाणी पोचलो की नाही, जेणेकरून चूक होऊ शकत नाही. म्हणजे गॅप 100% भेटणार, शिर 100% मोकळी होणार आणि लगेच चालायला होणार. असं होतंय. आता दुसरी गोष्ट, ऑपरेशन सक्सेस होणं हे ठीक आहे. त्यानंतर पुढची 50% हे आमचं काम आहे. अगोदर सांगितलेला व्यायाम आम्ही केला तर ठीक होणार आहे. जेवण करणे, हा व्यायाम काय कुठं तर कोणाच्या तर दुकानात गेला, पैसे दिले मिळाले असं नाही. स्वतःचा व्यायाम स्वतःच केला पाहिजे, तरच रिकव्हरी मिळेल. घेतली पाहिजे. कॅल्शियम खाल्ला पाहिजे, दूध खाल्ला पाहिजे, ते नंतरचा विषय. ताईंचं काय? माझं नाव सोनिया सौरभ शाह, मी मुंबईवरून आले. मलाही ऑपरेशन सांगितलं होतं, पण सगळ्यांनी सांगितलं मणक्याचं ऑपरेशन सक्सेस होणार नाही. मुंबईचे तरी मुंबईचे ऑपरेशन सक्सेस होणार नाही म्हणून सांगितलं. मग मी डॉक्टरांना आणले. डॉक्टरांनी जो कॉन्फिडंट दिला त्याच्यावरून मी ऑपरेशनला तयार झाले, नाहीतर मी ऑपरेशन नाहीच सांगितलं होतं. आज तुम्ही फेर तपासणी आलेले आहेत. हो. ऑपरेशन कधी केले? 10 फेब्रुवारीला ऑपरेशन झालं. 10 फेब्रुवारी, जवळपास 1 महिना झाला. आनंदी आहेत? हो, खूप आनंदी आहे. मला चालायला त्रास काय होता? मी इथून कॉर्नर सुद्धापर्यंत पण चालू शकत नव्हते. लगेच खाली बसायचे, पायात कमजोर व्हायचे, मुंग्या यायच्या. पण आता मी जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर चालू शकते दररोज. हो, दररोज चालते. अरे वा वा. 7 ते 8 दररोज चालते. म्हणजे मी लिटरली पायाकडे बघते की काय आहे, बरं आहे ना पाय. एवढं मला आश्चर्य वाटलं. मी नव्हते चालू शकत, अर्धा किलोमीटर पण नव्हते चालू शकत. आता मी दररोज चालते, भरपूर चालते. चालून दाखवा, कसं माहीत पडणार आहे की तुम्ही खरं चालतात की नाही, खरं बोलतात खोटं बोलतात, लोकांना कसं माहीत पडणार आहे. म्हणजे त्यांनी किती सहन केले आणि किती वर्ष सहन केले आणि किती बरे आहेत. म्हणजे पाय पूर्ण बधीर झाला होता आणि ऑलमोस्ट पॅरालिसकडे चालला होता. आता त्यांनी ऑपरेशन केलं नसतं तर शिर तुटली असते, पॅरालिस झालं असतं. तर खूप अवघड प्रॉब्लेम काय, जेव्हा पॅरालिस झालेला असतो तो पेशंट बरं करणं अवघड होतो, खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे गॅरंटी जोपर्यंत पॅरालिसिस नाही आहे. एकदा शिर तुटली तर गॅरंटी देणं अशक्य आहे. शिर कसे जोडायचे, टाक्या ग्लूने जोडणार का, नाही जोडत. तर सर्वांना हाच माझा मत असतो आणि खूप व्हिडिओ त्याच्यावरती काढलेले आहेत की प्लीज ऑपरेशन पॅरालिसिस व्हायचे आधी निर्णय लवकर घ्या. पॅरालिसिस झाल्यानंतर काय करणार आपण, शिर कसे जोडणार आहे. तर आमच्याकडे आले ते पण आम्ही ट्रीटमेंट चालू करतो आहे काहीतरी नवीन अत्याधुनिक. आता आमच्याकडे 25 पेशंट वेटिंगमध्ये आहे जे पायबंद आहे आणि जास्त करून आर्मीचे पेशंट आहे जे त्यांना बॉर्डरवर, पाकिस्तान बॉर्डरला बुलेट गेली आतमध्ये, शिर तुटली, कट झाली शिर, असे पेशंट वेटिंगला आहेत. मणका तुटला, मध्यरज्जूमध्ये घुसली बुलेट, तसे पेशंट वेटिंगला आहेत. तर ते आम्ही ट्रीटमेंट चालू करतो आहे आणि त्याचे वेटिंगमध्ये पेशंट्स आहेत. ते पण आम्ही कधीतरी दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये. पण आता आज वेगळे पेशंट आहेत. बोला ताई, तुम्ही बोला आता.
मैं डॉक्टर निखत जमादार हूँ। खुद डॉक्टर मेरा हैं? मेरा भी 1-2 साल पहले एक्सीडेंट हो गया था। उसके बाद मेरे को चलने में प्रॉब्लम हो रहा था, पूरा पैर पैरालाइज हो रहा था। सर के पास आई, सर ने कॉन्फिडेंस दिया और मेरा ऑपरेशन सक्सेसफुल हुआ। मैं अभी अच्छे से चल सकती हूँ, मेरा पैर में कुछ भी प्रॉब्लम नहीं है। आपका ऑपरेशन कब हुआ? मेरा 8 फरवरी 10 फरवरी को तो हुआ आपके है। लगभग बराबर उस टाइम पे हाँ, हुआ। दोनों साथ में ही आए थे। अभी 1 महीना हो गया है। चल के अच्छे दिखाइए से डॉक्टर, चल- आप कैसे चल रहे? आप डॉक्टर हैं, आप ही जब लोगों को बताएंगे कि पेशेंट ऑपरेशन अच्छा होता है तभी लोगों को कॉन्फिडेंस आएगा कि पेशेंट अच्छे ही से लग रहा है चल- क्या पेशेंट है ये? ऐसा लगा है घर में ऐसे वॉक करते हैं, ऐसे करो, पेशेंट लग रहा है क्या? ऑपरेशन क्या स्पाइन का लगता है क्या? अब यही अगर कोई बोलेगा, अब हमारा प्रॉब्लम क्या है कि हमारा सबसे बड़ा प्रॉब्लम क्या है, हमारा महाराष्ट्र मिशन है, हमें पूरा महाराष्ट्र ठीक करना है। ये हमारे जो घट्ट लोग हैं सबको पता है की पूरा महाराष्ट्र को ठीक करना आहे, पूर्ण महाराष्ट्र बरा करायचं आहे मला। आमची जबाबदारी आहे की आता कोणीही पेशंट मणके मोठे झोपला नाही पाहिजे, कायमचा पॅरालिस घेऊन झोपला नाही पाहिजे, या उद्देशाने काम करतोय। सेवा हा आमचा मेन उद्देश आहे, पैसे आमचा उद्देश नाही आहे। गरज असेल तरच ऑपरेशन सांगतो। आता आज किती लोक गेले असणार आहे ऑपरेशनचे, त्यांना मी ऑपरेशन सांगितलं पण नाही आहे, इथे बसलेलं असणार आहे, विदाउट ऑपरेशन सांगितलं आहे। तर आमच्याकडे दोन्ही ट्रीटमेंट आहे, मणकेला ऑपरेशन गरज असेल तरच ऑपरेशन सांगणार आणि रिझल्ट लवकर येणार। विना ऑपरेशनची केस असेल तर बरा व्हायला 7 दिवस लागतो, 7 दिवस। पण MRI आहे शिर दाब किती आहे, कमी आहे की जास्त आहे, त्याच्यावर डिसिजन असतो, आमचा निर्णय असतो की ऑपरेशनची गरज पडणार किंवा विना ऑपरेशनने बरे होणार। हा दोन्हीवरती ट्रीटमेंट भरपूर मशीन आहे आणि रोबोटिक्स सकट त्याच्यावरती आहे। पुढच्या साहेब नमस्ते, मी सुजित विष्णू काटकर, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। तर मला 8 वर्षापासून मणक्याचा त्रास भरपूर होता। मला चालता येत नव्हतं, उभा येत नव्हतं। माझं सलूनचं दुकान असताना मला एकही गिऱ्हाईक करता येत नव्हतं। तरी 7-8 वर्ष मी असं ऑपरेशनला भीती वाटत असल्यामुळं करत नव्हतो। आणि जेवढं आत्ता माझा ऑपरेशनला जेवढा खर्च झाला आहे तेवढं इतर डॉक्टरकडे माझे भरपूर पैसे गेले। मला थोडंसुद्धा चालता येत नव्हतं। तर माझे मित्र मोहोळचे यशवंत बापू गुंडे यांनी मला विनायक हॉस्पिटलचा पत्ता दिला आणि मी लगेच इथं येऊन डॉक्टरची अशी मुलाखत बघितली, झालेल्या ऑपरेशनचे पेशंटची ही घेतली की लगेच मी ऑपरेशनची तारीख घेऊन गेलो। जर मला अगोदर जर पत्ता मिळाला असता तर बारीक पंक्चर होती त्यावेळेसच मी काढून घेतली असते तर माझं एका ह्याच्यात भागलं असतं। पण माझं 2 ठिकाणचं ऑपरेशन झालं, मानेचा मणका आणि कमरेचा मणका। 1 फेब्रुवारी 2025 रोजी माझं ऑपरेशन झालं आहे। आता मी ठणठणीत आहे, मला चालता येत नव्हतं। माझ्या सख्या भावानी चौघांनी मला धरून आत आणलं होतं गाडीतनं बसवून। आज मी एकदम क्लिअर कट चालत आहे, काही तक्रार नाही, काय नाही। मला हे देव माणूस भेटले आणि ह्यांची टीम, ह्यांची मी पूर्ण अभिनंदन करतो। तरी तुम्ही थोडक्यात बारीक पंक्चर आहे तोपर्यंतच काढून घ्या, ऑपरेशनची काहीही भीती नाही किंवा काय नाही। आज एकमेव डॉक्टर आहेत की ऑपरेशन झाले की 1.5 तासात मला चालायला लावलं होतं, एकट्याला चालायला लावलं होतं। आणि गणपतीचे डबल ऑपरेशन करून एका दिवशी ऑपरेशन करून गणपतीच्या दर्शनाला पाठवलं होतं। विनायक चतुर्थी दिवशी ऑपरेशन झालं, 1 फेब्रुवारी वार शनिवार। तरी कुणीही न डगमगता न घाबरता ऑपरेशनची तारीख घेऊन जावा, काहीही काळजी करायचं काय नाही। हा देव माणूस आहेत आणि ह्यांची सर्व टीम, त्या टीमचं मी अहोरात्र प्रयत्न करतात, काय कमी जास्त विचारतात, सगळी टीमचंही सगळ्यांचं मी स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, त्यांना त्रास खूप जास्त होता। भाऊ के मोठ्याने काय बोलतात की त्यांचं म्हणजे मन खचलं होतं पूर्ण आणि घराच्या घरात पण चालता येत नव्हता, बाहेर तर मार्केट जायचं बंद झाला होता। आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आपलं जे मेन धंदा होता, काम होतं, व्यवसाय होता, त्याच्यावरती परिणाम येत होता। तर आता वय तुम्ही बघितलं तर काही तरुणच आहे। आता ह्या तरुण वयात काय ते काम नाही केलं पाहिजे का? झोपून काढून कसं जाणार आहे? तर त्यांचे टप्प्याटप्प्याने जेव्हा पाय बंद होत चालले होते तर घरच्यांना सगळ्यांना समजलं असेल की आता पॅरालिसकडे चालले आहेत, ते काही खरं नाही आहे। आणि मणकेचा त्रास म्हणल्यावर, ऑपरेशन म्हणल्यावर तर लोकांना गॅरंटीसारखी भेटते, आता इथं संपला माणूस, जोपर्यंत चालतं तोपर्यंत चालणार, नंतर झोपून जाणार। पण तसं नाही आहे। ऑपरेशन नंतर 1.5 तासात मानेचा कमरेचा एका दिवशी एका भुलाखाली ऑपरेशन करून साहेब 1.5 तासात कव्हर झाले। आणि आज एकंदरीत तुम्ही किती चालतात गावामध्ये? 4-5 किलोमीटर चालतो रोज। वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड। साहेबांचा ऑपरेशन आहे, आय थिंक उद्या एक करतो, आठवड्यापर्यंत हे भेटतील जे चालत फिरत भेटणार आहे आपल्याला। मी नीलकंठ जाधव, सोलापूर। मला दोन्ही हाताला मुंग्या येत होत्या आणि चालण्याचा पण त्रास होता, थोडा बॅलन्स जात होता। मी बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदिक वगैरे बरेचसे उपचार केले,
माझ्या एका नातेवाईकाचं इथं यापूर्वी ऑपरेशन झालं होतं. मला नातेवाईकांनी कितीही पटवून सांगायचा प्रयत्न केला तर मला थोडी भीती वाटत होती. ज्यावेळी माननीय पिशे साहेबांशी मला कोण नातेवाईक झाले आमच्याकडे ऑपरेशन झाले? हो झालेच. कोण? राठोड म्हणून सातारचे होते. साताराचे राठोड. बाबूराव राठोड बाबरो तहसीलदार आहे. नायब तहसीलदार आहेत आणि त्यांच्या मिसेस पण अधिकारी आहेत गव्हर्नमेंटच्या. त्यांना स्वतःला त्रास होता. त्यांचं ऑपरेशन आपण मार्केटला केलं. 100% सक्सेस आहे. त्यामुळे नातेवाईकाच्या सांगण्यामुळं पण मला भीती वाटत होती. शेवटी पिशे साहेबांनी मला खूप पटवून दिलं आणि फक्त येऊन साहेबांना भेटून जावं म्हणून सांगितलं. आम्ही येताना कुठलंही साहित्य वगैरे आणलं नाही. मी आणि माझे मिसेस आहे तसं आलो होतो आणि पिशे साहेबांनी आम्हाला परत सांगितलं काही होणार नाही. इथली सगळी परिस्थिती बघून आम्हालाही थोडा विश्वास वाटायला लागला काहीतरी व आपण बी ठीक होऊ. आणि नक्की मी या सर्वांचे इतके 8 दिवसात मी सगळं पाहतो. इथं बऱ्याचशा पेशंटना मी भेटतोय. काय त्रास होतो का, काय होतं का, तुम्ही किती वेळानंतर चालायला लागला वगैरे वगैरे. त्यामुळं मला खूप कॉन्फिडन्स आला आहे. माझ्या मनातली सगळी भीती गेली. आणि मी भीती जी आहे ना, ही भीती जे मणकेमध्ये आहे ना, हे आम्हाला कमी करायचे म्हातारा व्हायचे आधी. जे मणकेच्या बाबतीत जे भीती आहे, पसरलेली भीती की ऑपरेशन करून पेशंट झोपून राहतो कायमचा, चालत नाही, जे बाहेर सांगितलं जातो. आता तुम्ही कुठले प्रत्येक महाराष्ट्राचे कोपरे सगळ्या ठिकाणीचे पेशंट इथे बसलेले आहेत. नातेवाईक आहे, खूप लांबून आले आहेत. पण तुम्ही शेजारच्या व्यक्तीला विचारलं, या साईडच्या व्यक्तीला विचारला, नातेवाईकांना विचारला, डॉक्टरांचे गावाकडच्या डॉक्टरांना विचारला, तर सगळे म्हणतात ऑपरेशन सक्सेस होतच नाही आहे. हे जे गैरसमज महाराष्ट्रात पसरला आहे, हे सगळ्यात मोठा आपला काय म्हणते नुकसान करणारा दुश्मन आहे, ज्याच्यामुळे ऑपरेशन लोक करत नाही. आणि भरपूर लोक, विश्वास करा, तुमच्या ओळखीचे पण असतील, त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतले नसल्यामुळे झोपून आहे आणि पॅरालिसिस पण झाला आहे, शिर तुटली आहे, पण ऑपरेशनला अजूनही नाही म्हणतात. शिर तुटत चालली आहे किंवा तुटलेली पण आहे, पण ऑपरेशन नको मणक्यांचं, कारण गावाकडची तशी बातमी आहे की करायचीच नाही ऑपरेशन. आता हे पेशंट 1-1.5 तासात 1-1.5 तासात बरं होतात. संध्याकाळी आधार न घेता चालतात. ते काही चुकीचं बोलत नाही आहे, खोटं बोलत नाही आहे. आणि असे व्हिडिओज तुम्हाला भरपूर इथं मात्र 5-7 व्हिडिओ आहे, पण तुम्हाला 3-1 हजार व्हिडिओ दिसणार. शेतातला काम करताना दिसणार ऑपरेशन नंतर, ते पण पहा. जड उचलताना, ट्रॅक्टर चालवताना ऑपरेशन नंतर, नांगर ओढताना, वजन उचलताना, लेडीज लोक खाली वाकून काम करताना, खुरपताना, पेरणी करताना, जनावर पाहताना, हे सगळं व्हिडिओज यूट्यूबवरती तुम्ही जाऊन बघा. इथे पण आहे लोडेड, जाऊन बघू शकता आता तुम्ही. आणि आपलं ज्ञान वाढवा. ही गैरसमज जर कमी झालं, तुमचे गैरसमज कमी झाला तर पूर्ण महाराष्ट्राचा गैरसमज कमी होणार आहे. आमचा उद्देश आहे गैरसमज कमी करून लोकांना त्यांची ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित करून त्यांना कामावर त्यांचं पाठवणे. की तुम्ही शिकले, तुम्हाला करता आला पाहिजे, कुटुंबाला आधार दिला पाहिजे, पैसे कमवता आला पाहिजे. तर मला आता पूर्ण कॉन्फिडन्स आला आहे स्वामी समर्थाच्या कृपेने आणि डॉक्टर साहेबाच्या कृपेने. आणि आणखी एक नाव मला घ्यावंसं वाटतं ज्यांनी मला कॉन्फिडन्स दिला, पिशे साहेबाच्या कृपेने मी नक्की नीट होणार आणि नीट झाल्यानंतर परत इथं बोलणार. सगळ्यांचा पुढच्या आठवड्याला ह्या गुरुवारी आम्ही शूटिंग करतो. मेन एक शूटिंग करतो, आता वेळ कमी असतं, तर पुढच्या गुरुवारीपर्यंत हे वेळा आनंदाने बोलणार आहे, हे मला माहिती आहे. हे पेशंट आहेत सातारून आलेले, साळुंके आडनावे. त्यांना कमरेचा प्रचंड त्रास आहे. एका पायाची ताकद फार कमी झालेली आहे आणि त्यांना आपले जुने पेशंट पोतेकर काका म्हणून पाली खंडोबाची या ठिकाणची एक सामान्य ग्रस्त आहेत, परंतु त्यांच्या मिसेसचं ऑपरेशन उज्ज्वला पोतेकर यांचं सरांनी ऑपरेशन केलं आणि 100% रिझल्ट आला. त्याच्यामुळं आपण काही सामाजिक कामं करतो किंवा समाजासाठी काही देणं लागतो या भावनेतून ती व्यक्ती काम करत असती. आजसुद्धा ते एका पेशंटला घेऊन आलेले आहेत पोतेकर काका, आणि त्यांनी आत्ता पण भरपूर शेकडो पेशंट आणले त्या भागातले. त्यांच्यापैकीच एक पेशंट आहेत, परंतु त्यांना आता कसं होतं, त्रास खूप होतो आहे आणि बोलायला शब्द फुटत नाही, त्याच्यामुळे ते स्वतः बोलत नाहीत. त्यांचं ऑपरेशन उद्या होईल. ऑपरेशन झाल्यानंतर ते उभे राहून आपल्याशी इंटरव्ह्यू देतील. जे काही मुलगा आहे त्यांचा ते बोलेल. ते जागेवर आहेत आता, जेव्हा उद्या तेव्हा मोकळे चालतील त्यांना आनंद वाटणार. मी यांचा मुलगा बोलतो आहे. ॲक्च्युली यांना गेल्या 2 महिन्यापासून खूप कमरेमध्ये दुखत होतं, त्याचा प्रचंड त्रास होत होता. आणि शुक्रवारी काम करत असताना अचानक त्यांच्या पायामधून पूर्ण मुंग्या आल्या आणि काम करायचा बंद झाला. आजही तुम्ही बघू शकता त्यांचा पंजाची बोटं खूप कमी हलत आहेत आणि पाय पूर्ण बंद झाला. मग आम्ही सातारमध्ये कमीत कमी 3 हॉस्पिटलला शुक्रवारी त्याच दिवशी घेऊन गेलो. कुणी योग्य दखल घेतली नाही आहे किंवा ते व्यवस्थित गायडन्स केला नाही. MRI बघूनसुद्धा ट्रीटमेंटला म्हणजे हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. अक्षरशः ते खूप म्हणजे दुखत होतं त्यांना. मग आमचे पाहुणे आहेत पोतेकर काका, त्यांनी सांगितलं की तुम्ही पुण्याला घेऊन या. मग मी मुंबईवरून इकडे आलो आणि ते सातारवरून इकडे निघाले आणि आम्ही शनिवारी आलो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी MRI बघून MRI दाखवून आम्हाला MRI शिकवला
आणि तो MRI बघितल्यानंतर डॉक्टर म्हणले काही सेकंदाचा सुद्धा वेळ करू नका, तुम्ही ॲडमिट व्हा आणि मग मला येऊन भेटा. मग ॲडमिट झाल्यानंतर तासाभरांनी त्यांना विचारलं तर तो पेन कमी झाला आणि त्याच्यामुळेच एवढा आत्मविश्वास वाढला की जर तासात पेन कमी होऊ शकतो तर नक्कीच ते पुढच्या आठवड्यात चालतील. आणि याच उद्देशाने आम्ही इथं आलो आहे. न्यूट्रल इंजेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे एक स्पेशल इंजेक्शन नसांचं दिलेलं आहे, त्याच्याने सूज कमी झाली, तो तात्पुरती दुखायचं थोडं कमी झालेलं आहे. त्यांनी ऑपरेशनमध्ये मदत भेटणार आहे, त्यासाठी ते ट्रीटमेंट दिलेली आहे. कारण ते ऑपरेशनमध्ये फायदा होईल आणि ऑपरेशनमध्ये त्रास कमी होईल त्यानिमित्त मी दिलेलं आहे. आणि उद्या ते जेव्हा होईल ऑपरेशन तेव्हा हे खुर्ची त्याने विसरून जाणार आहे, अशी अपेक्षा ठेवू आपण. मला सांगायचे 1-2 शब्द राहिले होते साहेब. मी अनेक ट्रीटमेंट घेतली नाही, मी नक्की बरा होईन असं मला कॉन्फिडन्स आला आहे. मला काही भेटायला माझ्या कंपनीतले लोक येणार होते. मी त्यांना कल्पना दिली तुम्ही भेटायला येऊ नका, ज्यांना स्पाईनचा त्रास आहे माझ्याबरोबर त्यापैकी मी शनिवारी 3 बोलवलेलं आहे सर आपल्या भेटीसाठी, तपासणीसाठी. त्यांना पण बरं करू, तेव्हाची कृपया झाली. काकूंचा तू सांग ना. गावडे, त्या पेशंटचं नाव गावडे मावशी. ऑपरेशन झाल्यानंतर जे आनंद असतो ना, ऑपरेशनच्या आधी तुम्ही थोडा चेहरा बघा त्यांचा, भागात बोलायची गरज नाही, तक्रार ऐकायची. खचलेले पेशंट आहेत, जागेवर बसलेले पेशंट आहेत, म्हणजे चालायचे आता चालत नाही तर म्हणजे आयुष्य संपलं एक प्रकारचं, ही इच्छा सोडलेली आहे. पण पुढच्या आठवड्यात जेव्हा चालत फिरत भेटतील आणि मोकळे चालतील तर ते वेगळ्या आनंदाने बोलतील आणि बाकी लोकांना सांगतील की करून टाका ऑपरेशन. आज आठवड्यात थोडासा मी तपासणी करतो, चेकिंग करतोय, फिटनेस करतोय. फिटनेस होईपर्यंत तेच घेऊन आले होते इथं. कोण? आमचे नाथ जाव आहे. त्यांनी आलं ना, त्यांनी हे काय हे पायी डावा गेलेला आहे, मग त्यांनी असं डाव्या पायवाले जास्त ते पण डावा, तो ताई दिले मुंबईचे ते डाव्या पाय, त्याच्या आधी आले डॉक्टर उभी होती ते पण डावा पाय. ताईंचं 5 मनकों में प्रॉब्लम है, मुझे 5 मनकों में प्रॉब्लम है, चलने को नहीं हो रहा है, मूंगी आ रही है पैरों में बहुत ज़्यादा. 5 मणकेला त्रास आहे और मूंगी बहुत आ रहा है, चलने को नहीं हो रहा है मेरे को. आता हे पेशंट जागेवर आहेत. आता चॅलेंज आहे की ह्यांना चालवायचे. ऑपरेशन करून लवकरात लवकर त्यांना त्यांचे पायावर उभा करून आपल्याला अक्षरशः जसे बाकी पेशंट रनिंग करतात त्या साहेब तुमचं ऑपरेशन लई छोटं आहे, तुम्ही 4 अवस्थेत आलेले आहेत, म्हणजे तुमचं शिरदाब ह्यांच्यापेक्षा कमी आहे. भले तुम्हाला आहे भरपूर ठिकाणी त्रास पण ह्यांच्यापेक्षा कमी आहे. तर हे जे बरे होऊ शकतात तर तुम्ही तर नक्की होऊ शकता, हे सांगायचं. अजून काय तर कोणाला काय विचारायचं? मला असं वाटतं वेटिंग मोठा झाला आहे फार आजचा. 2 मिनिट. तर हां बोल. एक विनंती आहे सगळ्यांना. सगळेजण उपचार घेत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु उपचार कुठे घ्यावेत हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तर आमचे डॉक्टर गुप्ते सर गेले 25 वर्षे न्यूरोस्पाईनमध्ये सेवा देत आहेत. अनुभवी माणसाकडनं उपचार घ्या. आणि आत्तापर्यंत हॉस्पिटलचं नाव विनायक हॉस्पिटल, विनायकाच्या कृपेने कुठल्याही पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही. कुठलाही पेशंट वेदना घेऊन आल्यानंतर तो पेशंट वेदनामुक्त होईपर्यंत सरांना चेन नसतं. कुठलाही स्टाफ किंवा डॉक्टर गुप्ते सर स्वतःसुद्धा माझा आज जेवणाचा टायमिंग आहे, मी OPD थांबवली किंवा मग आता मी जेवल्याशिवाय पुढचं काम करणार नाही असं कधी होत नाही. जोपर्यंत पेशंट वेदनामुक्त होत नाही तोपर्यंत त्यांना आनंद होत नाही. जेवढा नातेवाईकांना आनंद होतो त्यापेक्षा गुप्ते सरांना आणि आमच्या टीमला 10 पटीने आनंद जास्त होतो. त्याच्यामुळं तुम्ही उपचार घेताना उपचार योग्य ठिकाणीच घ्या. ज्या ठिकाणी डॉक्टरांची डिग्री फक्त पाहू नका, डॉक्टरांचा अनुभव बघा, तिथले रिझल्ट बघा. आणि तुम्ही ऑपरेशनला येताना पॅरालिसिस होण्याअगोदर, लगेच अंडाचा कंट्रोल जाण्याअगोदर, हातापायची ताकद जाण्याअगोदर हॉस्पिटलला पोहोचा आणि अशा ठिकाणी ऑपरेशन करा की ज्या ठिकाणी तुम्हाला तासाभरात वेदनामुक्त चालवलं जातं, परत त्या ठिकाणी ऑपरेशनची गरज पडणार नाही. अशा ठिकाणी उपचार घ्या आणि बरे व्हा. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे सगळं ऐकलं आणि हा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओचा प्रसार तुम्ही पण लोकांना सांगू शकता. आमचं जे महाराष्ट्र मिशन आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील मणक्याचा पेशंट हा 100% वेदनामुक्त झाला पाहिजे. तो आपल्यासारखा चांगला जीवन जगला पाहिजे. प्रत्येकाला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्या मिशनमध्ये आपण पण सामील व्हा आणि जे लोक वेदनेने त्रासलेले आहेत त्यांना सहकार्य करा. धन्यवाद.